महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। दिग्रस पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या घातक शस्त्र बाळगणाऱ्यास ताब्यात घेऊन 6 धारदार तलवारी जप्त। स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई। यवतमाळ जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांविरुद्ध सुरू असलेल्या कारवाई अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ पथकाने ग्राम हर्सूल, तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ येथे गोपनीय माहितीच्या आधारे प्रभावी कारवाई करून आरोपीच्या राहत्या घरातून एकूण 6 धारदार लोखंडी तलवारी, किंमत अंदाजे 6,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय। दिनांक 25/8/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार पथक पोलीस स्टेशन दिग्रस हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली की नामे गणेश अंभोरे, वय 25 वर्ष, राहणार हर्सूल, तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ याने त्याचे राहत्या घरात अवैधरित्या धारदार तलवारी ठेवलेल्या आहेत। सदर माहितीच्या आधारे पोलीस पथकाने पंचासह ग्राम हर्सूल येथे जाऊन संशयिताचा शोध घेऊन त्याचे नाव, गाव व पत्ता विचारले असता त्याने आपले नाव गणेश गजानन अंभोरे, वय 25, राहणार हर्सूल, तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ असे सांगितल्यावरून त्यास प्राप्त गोपनीय माहिती अन्वये पंचासमक्ष सखोल विचारणा केली असता त्याने त्याचे राहते घरी तलवारी ठेवल्या असल्याचे सांगितले। वरून आरोपितासह त्यांच्या राहते घराची पंचासमक्ष झडती घेण्यात आली। त्यांच्या घराच्या खोलीत पोत्यात लपवून ठेवलेल्या 6 धारदार लोखंडी तलवारी मिळून आल्या। चंद्राकार आकाराची, टोकदार व एका बाजूस धार असलेली धारदार लोखंडी एकूण 6 नग तलवारी, एकूण अंदाजे किंमत 6,000 रुपये, एकूण जप्त मुद्देमाल 6 तलवारी, अंदाजे किंमत 6,000। सदर कारवाई प्रकरणी आरोपी गणेश गजानन अंभोरे यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करून पोलीस स्टेशन दिग्रस येथे अप क्रमांक 716/2026 कलम 425 आर्म ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस स्टेशन दिग्रस करीत आहे। सदर कामगिरी श्री कुमार चिंता, पोलीस अधीक्षक यवतमाळ, श्री अशोक थोरात, अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ आणि पोलीस निरीक्षक श्री सतीश चौरे, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक शिवशंकर कायंदे, पोलीस अंमलदार सोहेल मिर्झा, मिथुन जाधव, सचिन मलाय, पवन ढवळे, अमित झेंडेकर, चालक अमित कुमरे, सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी अत्यंत चाणाक्षपणे बजावली। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।